गम और गुस्से में देश, आतंकियों का सिर काटने की मांग। मंगलवार को जम्मू कश्मीर के पहलगामा में पर्यटकों पर हुए चरमपंथी हमले के बाद दुनिया भर के नेताओं सहित मुंबई कुर्ला विधानसभा के विधायक मंगेश कुडालकर ने हमले की निंदा करते हुए पीएम मोदी से आतंकियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। काल आपण बघितलं असेल तर अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या ठिकाणी जो भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे आणि प्रत्येकाला नाव आणि धर्म विचारून ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे आणि विशेष करून पर्यटकांवरती ज्या प्रकारे हल्ला केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे, देशभरात हे आंदोलन सुरू आहे आणि याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे। आणि ज्या प्रकारे मारलं गेलेलं आहे ते बघता एकंदरीतच देशामधली अशा प्रकारची पहिलीच घटना असेल आणि याचा बदला तर निश्चितपणाने हिंदुस्थान घेतल्याशिवाय राहणार नाही। पण पुढे सुद्धा अशा प्रकार होऊ नये याची सुद्धा काळजी केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि पुढे तशा प्रकारची तजवीज आपल्या संपूर्ण देशभरामध्ये विशेष करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये या राज्य सरकारने केंद्र सरकारने सुद्धा करायला हवी। कारण या प्रकारचे जर सुरक्षित आपला सगळा समाज असेल तरच पुढे जाऊन आपण सुरक्षित सर्व असू अशा प्रकारचं आता प्रत्येकालाच वाटू लागलेलं आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने याची तजवीज आता पुढे भविष्यामध्ये आपल्या सर्वांनाच घ्यावी लागेल। हे आम्हाला सहन होणार नाही आणि ह्याच्या पुढे जर असं झालं आणि हे झालेलं आहे ते आज ना उद्या ह्याचा बदलाव घेतलाच पाहिजे आणि आम्ही मेलो तरी हरकत नाही, पण हे पाखरे जे आहेत यांना आम्ही जिवंत डाळल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये मतांचं राजकारण न करता हे असे जे पाकडे आहेत की जे मुस्लिम धार्जिणे जे लोक आहेत, पाक धार्जिणे जे लोक आहेत यांना कुठल्याही प्रकारे कुठेही स्पेअर न करता आपण भारतीय म्हणून आणि हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि या भ्याड हल्ल्याचा आपण निषेध करावा तेवढा कमीच आहे। मला खात्री आहे की आपली हिंदुस्थानसुद्धा एकदम जबरदस्त आपली यंत्रणा आहे आणि या हल्ल्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरच हा क्षण आपल्याला बघायला मिळेल एवढंच बोलतो। परत एकदा या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। निषेध तर आता आम्ही केलाच आहे, फक्त सर्वांच्या वतीने महाराष्ट्र आणि देशाच्या वतीने एकच सांगेन, करारा जवाब मिलेगा और बहुत जल्दी मिलेगा। अतिशय दुःखद आहे जे आपण बघितलं की एवढ्या खालच्या पातळीवरचा हे प्रसंग आला आहे। पूर्ण देशावर आपण बघतो की एकदम निंदाजनक, सर्व देशवासियांना सर्वात काळिंबा फासणारा हा एवढ्या खालच्या पातळीवरचा हा प्रसंग केला आहे।